पुण्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण स्केटिंग रिंग तयार करण्यात आलंय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी तयारी करणं आता राज्यातल्या खेळाडूंना सोपं होणार आहे। पुण्याजवळच्या एका स्केटिंग रिंगवर सध्या तयारी सुरू आहे ती रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपची। आता या रिंगवर प्रॅक्टिस करून धोका टाळण्याबरोबरच तयारी जोमात करता येणार आहे। याच वर्षी बेल्जियममध्ये विश्वविजेतेपदासाठी स्पर्धा होणार आहेत। त्या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रिंगची रचना हुबेहूब या ठिकाणी बनवल्याचं सांगितलं जात आहे। जो 2.5 एकर ही जागा आहे, सगळ्यात मोठी रोलर स्केटिंग फॅसिलिटी आता इंडियातली, जिथे एकाच ठिकाणी रोड आणि रिंगची आम्ही प्रोव्हिजन मुलांना दिली आहे। थोडीशी लांब आहे सिटीपेक्षा, पण त्याचे वेगळे बेनिफिट्स पण आहेत। हे सिटीपेक्षा 25 मीटर हाय आहे, त्यामुळे हाय अल्टिट्यूड ट्रेनिंगचा मुलांना फायदा इथे होतो। ऑक्सिजन लेवल्स खूप चांगले आहेत, कारण आजूबाजूला सगळी ग्रीनरी आहे, पोल्युशन झिरो आहे, म्हणून आम्ही ही जागा निवडली होती। आणि ॲक्सेस फ्रॉम मुंबई आणि ॲक्सेस फ्रॉम पुणे इज टू इझी। या रिंगवर सध्या 70 ते 80 मुलं मुली सराव करतायत। पुण्यातच ही रिंग असल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यातून सरावासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। आता स्वतःचा ट्रॅक झाल्यावर वी डोंट नीड टू गो एनीवेअर, कुठे जायची गरज नाहीये। आम्ही सगळे इकडेच एकत्र प्रॅक्टिस करू शकतो। प्लस प्रोफेशनली स्केटिंग इंटरनॅशनल लेवलवर खेळायला किंवा नॅशनलवर खेळायला सुद्धा बँड ट्रॅकची गरज असते, नुसता फ्लॅट ट्रॅक होऊन चालत नाही। आणि बँड ट्रॅक झाल्यामुळे तेवढी आता आमची सगळ्यांची प्रोग्रेस होईल। आता बँक ट्रॅक झाल्यामुळे आमच्या मुलांना बँकचा इतका अनुभव येणार आहे की त्यांना बाहेर कुठल्या ट्रॅकवर जाऊन प्रॅक्टिस करायची आवश्यकताच राहणार नाहीये। सेकंड थिंग अशी होणार आहे की एवढा मोठा ट्रॅक अजून तरी कुठेच नाहीये, विरार तर याच्यापेक्षा लहान आहे आणि त्याचा बेनिफिट ऑब्व्हियसली मुलांना होणार आहे, पालकांना सोयीस्कर होणार आहे की बाहेर कुठे जायची गरज लागत नाही। अशा पद्धतीच्या रिंगवर सराव करण्यासाठी एरवी युरोपला जाणारे अनेक जण आहेत। त्याचा दर महिन्याचा खर्च जवळपास 2.5 लाखांच्या घरात असतो। तो खर्चही या रिंगमुळे आता वाचणार आहे। पुढील काळात बेल्जियम, इटली आणि हॉलंडचे स्केटर्सही या ठिकाणी सरावासाठी येणार असल्याचं संयोजकांनी म्हटलंय। साम टीव्ही, पुणे।